श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, पालकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी बोर्ड विद्यार्थ्यांची चिंता वाढली. तुमचं 27 फेब्रुवारीला इंग्रजी पेपर आहे. त्याआधी बोर्डाने घेतलाय अचानक मोठा निर्णय. याआधी चॅनलवर नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तुम्ही अद्याप देखील नाना फाउंडेशन नावाचं ऍप प्ले स्टोअर वरून डाउनलोड केलं नसेल तर करा. त्या ठिकाणी तुम्हाला 10वीचे सर्व विषयांचे IMP प्रश्न मिळतील किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. 10वीचा मराठी मीडियम मराठी पेपर, 10वीचा इंग्लिश मीडियम मराठी पेपर झालेला आहे. त्यामध्ये आपले सर्व प्रश्न आलेले आहेत. इथे मुलांचे तुम्हाला अभिप्राय दिसत असतील तर फटाफट नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. बोर्डाने काय निर्णय घेतलेला आहे याविषयी आपण माहिती बघूयात. बघा, 10वीच्या पहिल्याच दिवशी जो मराठीचा पेपर झाला त्यावेळेस 11 मुलांनी कॉपी केलेली आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार त्याचप्रमाणे शिक्षण विभाग यांनी आता जे पुढे पेपर होणार आहेत यासाठी आता कठोर उपाय केलेले आहेत. हे नेमके कोणते उपाययोजना आहेत आणि त्यांनी काय सांगितलेले आहे याविषयी माहिती बघूयात. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता 1 सेकंड लागतो. लाईक करत चला. भरपूर पालकांनी लाईक केलेले धन्यवाद. विद्यार्थ्यांनी आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावे, त्याच्या घरी सुख समृद्धी, त्याच्या आईवडिलांना उदंड आयुष्य लाभावे ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बोर्डाने बघा काय निर्णय घेतलेले आहेत. तर आता बोर्डाने केलेला आहे भरारी पथक जे आहे, भरारी आणि बैठे पथक. पहिली ही संकल्पना समजून घ्या. भरारी पथक हे कधी पण परीक्षा सुरुवात असताना येतं. जसं की तुम्ही 12वीत बघितलं, एका सेंटरवर अचानक गेले आणि त्या ठिकाणीचे जवळपास 506 विद्यार्थ्यांना कारवाई केलेली आहे. बैठे पथक जर तुमच्या सेंटरवर आलं तर ते पूर्ण पेपर होईपर्यंत थांबतं. तर आता हे जवळपास राज्यामध्ये महाराष्ट्र बोर्डाने 271 फ्लाइंग स्क्वॉड तयार केले आहेत. परीक्षा दरम्यान अनुचित वर्तन करणाऱ्या कोणत्याही कठोर विद्यार्थ्यावर कारवाई केली जाईल. शिक्षक असेल, परीक्षा केंद्र प्रमुख असेल, मुख्याध्यापक असेल, एक्झामिनर असेल, कोणी पण असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षेवरील केंद्रावरील अनुचित पद्धती रोखण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे. बोर्ड सदस्यांना आणि जिल्हाधिकारी सरकारी अधिकाऱ्यांना परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देण्यास सांगितलेलं आहे. अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे. जे पण तुमच्या तालुक्याला जिल्हाधिकारी असतील, जिल्हा शिक्षण अधिकारी असतील, त्याच्यामध्ये एक पोलीस असतो, शिक्षक असतो आणि त्यांची टीम असते, ते कधी पण तुमच्या शाळेत व्हिजिट करू शकते. त्यामुळे इंग्रजीचा पेपर हा सोपा होणार नाही तर अवघड होऊ शकतो. तुम्ही अभ्यास केला तर सोपा होईल. त्यामुळे आताच नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. तुम्हाला त्या ठिकाणी सर्व विषयांचे IMP प्रश्न मिळतील. मुलांचे अभिप्राय वाचा. ज्यांनी मराठीचा पेपर घेतला होता त्यांनी काय अभिप्राय दिलेले आहेत. त्यामुळे फटाफट डाउनलोड करा. अशा प्रकारची एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला काय वाटतं कमेंट करा. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. तुम्हाला सर्व पेपर सोपे जावेत. स्वामी समर्थ.